नमस्कार मंडळी, मी नेहाच रेसिपी अँड टिप्समध्ये आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे। अगदी कलरफुल मिनी पापड किती छान दिसत आहे। तर उन्हामध्ये न वाळवता अगदी सहज फॅन खाली देखील हे पापड वाळत असतात आणि खायला देखील कुरकुरीत लागतात। लहानपासून मोठ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे। अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये एकदम कुरकुरीत आणि क्रंची असे हे पापड छान कसे बनवायचे तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। छान असा बारीक रवा घेतलेला आहे 1 वाटी भरून। तर 1 वाटी ही गच्च भरून घ्यायची आणि त्यानंतर हा रवा फाईन मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा। जर तुम्हाला जाड रवा घ्यायचा असेल तोही बारीक मिक्सरमधून काढून घ्यायचा। जाड असो किंवा बारीक दोघंही मिक्सरमधून बारीक करूनच घ्यायचं। सांगायचा अर्थ असा की जसं आपण रवा छान असा फाईन बारीक करून घेतला तर आपले पापड छान असे कुरकुरीत येतील। तर रवा मिक्सरमध्ये बारीक झाल्यानंतर पिठी चाळण्याच्या चाळणीने मी चाळून घेणार, जेणेकरून यामध्ये काही जाड असे रव्याचे कण राहिले असतील तर ते बाजूला काढून घेणार। बघा, तर हे कण आपण असेच यामध्ये राहू दिलेत तर आपले पापड छान असे येणार नाहीत। सांगायचा अर्थ असा की छान असं बारीक पीठ दळून घ्यायचं। आता मी हे पीठ एका मिक्सिंग बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेणार। तर जेवढा मी इथं रवा घेतलेला आहे त्याच प्रमाणामध्ये मी इथं पाणी घेत आहे। तर तुम्हाला अगोदर दाखवल्याप्रमाणे ज्या वाटीने मी रवा घेतलेला होता त्याच वाटीने मी इथं पाणी घेत आहे आणि हे पाणी थंड आहे। तर छान असं हे पीठ आता म्हणजेच हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं। तर असं मिक्स केल्यानंतर यामध्ये मी अर्धा चम्मचपेक्षाही कमी मीठ घालणार। शक्यतो वाढवण्याच्या पदार्थामध्ये मीठ हे कमीच घालायला हवं। तर छान असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर ह्यामध्ये अगदी 2 चिमूट पापड खार घातलेला आहे। तर तुम्ही पापड खारऐवजी खाण्याच्या सोड्याचा देखील वापर करू शकता। तुम्ही अगदी 2 चिमूट पापड खार घेतलेला आहे। तर त्यानंतर हे मिश्रण परत मिक्स करून घ्यायचं। तर तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता, मस्त अगदी पातळही नाही आणि घट्टही नाही असं हे प्रमाण आहे। तर प्रमाण परफेक्ट असलं तर पापड हे छान अगदी परफेक्ट बनतातच। तर इथं मी 3 प्लेट्स घेतलेली आहे। ह्या प्लेट्समध्ये मी हे मिश्रण टाकून घेणार 1 ते 1.5 चम्मच असं। बघा, असं हे कलरफुल करण्यासाठी मिश्रण मी हे डिवाइड करत आहे। तुम्हाला जर एकाच रंगाचे हवे असतील तर तुम्ही एकाच रंगामध्ये हे पापड करू शकतात। तर हे पापड कलरफुल करण्यासाठी इथं मी 3 प्लेट्समध्ये हे मिश्रण डिवाइड करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता फूड कलर मिक्स करणार। तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्या रंगाचे हे पापड बनवू शकता। तर ह्यामध्ये मी आता वेगवेगळे फूड कलर मिक्स करणार। तर मंडळी, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण वॉच करा। त्यासोबतच नेहाच रेसिपी अँड टिप्स चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासोबतच तिथं दिलेले घंटीचे बटन आहे त्यावरतीही प्रेस करा। त्याने काय होईल, माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। अगदी निशुल्क आहेत हे। तर छान असं स्टेप बाय स्टेप मी सर्व हे रंग मिक्स करून घेणार। तर प्रमाण हे परफेक्ट असल्यामुळे अगदी मस्त अशी कन्सिस्टन्सी मिश्रणाची झालेली आहे। तर मी इथं लहान आकाराची ही प्लेट्स घेतलेली आहेत आणि 3 प्लेट्समध्ये हिरवा रंग, ऑरेंज रंग आणि पिवळा रंग हे मिक्स केलेले आहेत आणि त्या बाउलमध्ये जे पीठ शिल्लक आहे त्यामध्ये लाल रंग मिक्स करणार। तर लहान मुलांना कलरफुल वस्तू खूप आवडतात, तर मी इथं कलरफुल करणार आहेत। जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पांढरे देखील हे करू शकतात किंवा कोणत्याही एका रंगाचे करू शकतात आपापल्या आवडीप्रमाणे। तर ही चाळणी आता मी ह्या पाण्यावरती ठेवून घेणार व त्यानंतर त्यावरती मोठ्या आकाराचं ताट ठेवणार, जेणेकरून वाफ ही बाहेर येणार नाही। तर हे मिश्रण आता आपल्याला 10 मिनिट गॅसवरती स्टीम करून घ्यायचं आहे। तर 10 मिनिट झाल्यानंतर उघडून पाहूया
मस्त असा रंग आलेला आहे मिश्रणाला बघा आणि अगदी घट्टसर तयार झालेलं आहे आपलं पापडांचं हे मिश्रण. म्हणजेच आता याला आपण खिशी देखील म्हणू शकतो पापडांची. मस्त असा गोळा तयार होत आहे. तर हाताला देखील चिटकत नाही असं चमचा ह्यामध्ये टाकून चेक करून घ्यायचं. तर साधारण 80% ह्याला थंड होऊ द्यायचं. त्यानंतर डिशमधून बाहेर काढायचं. आता एक हवाबंद कॅरी बॅग घ्यायची आहे. तर मी इथं अशी ही कॅरी बॅग घेतलेली आहे. तुमच्याकडे जर जिप लॉकवाली पॉलिथिन असेल तर फारच चांगलं. त्याने काय बघा असा हा गोळा फार गरम आहे छान असा. तर असं पॅक केल्याने ह्यामधील वाफ बाहेर निघत नाही आणि गोळा छान असा नरम करता येतो. तर असं मी पॅक करून लाटण्याच्या सहाय्याने हा गोळा छान असा सॉफ्ट करून घेणार. त्याने काय छान असे मस्त आपले पापड येतील. तर तुम्ही पाहू शकता अगदी. तर मंडळी हाताने जर आपण हा गोळा चोडला असता तर पाहिजे तसं सॉफ्ट झाला नसता आणि यातील वाफ देखील बाहेर पडली असती व असा ड्राय हा गोळा झालेला असता. त्याकरिता मी इथं पॉलिथिनमध्ये लाटण्याच्या सहाय्याने असं लाटून घेतलेलं आहे. मस्त असा चमकदार आणि सॉफ्ट हा गोळा झालेला आहे. आता हा गोळा मी एका हवाबंद डब्यामध्ये असा गोल करून घेणार. असे सर्व हे गोळे मी तयार करून घेणार. तर चॉपिंग बोर्डवर किंवा पोळपाटावरती आता हे पापड लाटायला सुरुवात करत आहे. तर पहिल्या पापडाला मात्र थोडंसं तेल आणि पाणी चॉपिंग बोर्डला किंवा पोळपाटाला लावून घ्यायचं आणि त्यानंतर मी इथं चौकोनी आकारामध्ये हा पापड लाटत आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गोल देखील करू शकता. पण असं चौकोनी आकारामध्ये जर केलं तर जास्त हे आपले पापड मिनी पापड छान असे पटापट तयार होत असतात. तर असं पातळ मस्त लाटून घ्यायचं. बघा असं मस्त छान अशी पातळ लेयर आलेली आहे. लहान आकाराचं औषधीचं झाकण घेतलेलं आहे मिनी पापड करायला. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लहान वाटीने किंवा एखादी डिझायनर लहान साचा किंवा तुम्हाला हवं असल्यास त्या आकारामध्ये पापड तयार करून घ्यायचे. तर मी ह्या झाकणानेच होममेड असे मिनी पापड तयार करत आहे. मस्त असे पटापट होत आहे आणि अगदी सहज हे पापड निघतात. तर पापड तयार झाल्यानंतर आजूबाजूचा हा भाग काढून घ्यायचा आणि हे पापड अगदी सहज फॅन खाली देखील वाळत असतात. आणि जर तुमचा पापडाचा हा गोळा असा ड्राय होत असेल तर बघा अशा पद्धतीने जर असा ड्राय झाला तर याचे पापडही लाटता येत नाही व छान असा सॉफ्ट देखील तो होत नाही. तर त्यासाठी काय करायचं ह्या गोळ्याला छान असं हाताने जोडायचं कारण हा पूर्ण थंड झालेला आहे. अगोदरचे गोळे आपण पाहिल्याप्रमाणे 80% थंड झाले होते तोवरच त्यांना मी सॉफ्ट करून घेतलेले होते. तर असं ह्या उंड्यावरती गरम पाणी टाकायचं आणि रगडत राहायचं अशा पद्धतीने. तर हाही गोळा तसाच सॉफ्ट होतो आणि ह्या गोळ्याचे देखील तसेच छान असे सॉफ्ट आपले पापड येत असतात. तर अशा पद्धतीने सर्व हे पापड तयार करून घ्यायचे आहेत. किती मस्त सुंदर आणि कलरफुल पापड तयार झालेले आहेत. तर व्हिडिओ जराही आवडला असेल तर कमेंट्स करायला विसरू नका. पापड हे सर्व तयार झाल्यानंतर यांना छान असं फॅन खाली मी सुकवून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी 2 ते 3 तास उन्हामध्ये ती प्लेट ठेवून घेतली. तर छान असे फक्त 1 वाटी रव्यापासून किती मस्त पापड तयार झालेले आहेत. अगदी लहानपासून तर मोठ्यांना आवडणारी ही पापड रेसिपी आहे. हाताच क्षणी खावेसे वाटणारे पापड मस्त बघा किती सुंदर झालेले आहेत. खायला देखील अतिशय कुरकुरीत व खमंग असे लागत असतात. लहान मुलांची अतिशय आवडती ही पापड रेसिपी आहे. तर बाहेरून न आणता अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे घरी अगदी सहज बनवू शकतो. पापड हे तुम्हाला तळून देखील दाखवते किती मस्त दुप्पटीने फुलतही आहे. तर खायला देखील अतिशय चविष्ट कुरकुरीत लागत असतात ही पापड. जर तुम्हाला माझा हा मिनी पापड रेसिपीचा व्हिडिओ जराही आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला देखील शेअर करा. त्यासोबतच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.